नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण सकाळी आलेलो आहे शेतामध्ये. जे आपलं कालचं कटर आणायचं राहिलं होतं अर्धं, ते आज आपण पूर्ण हाणून टाकणार आहे. आता आपलं 3 गल्ल्या आणायचं झालेलं आहे, कारण मी केव्हाच आलेलो आहे. तर आता 8 गल्ल्या बाकी आपण त्या हाणून घेणार आहे. आणि मित्रांनो, आपण कधी पण कुठं जातो, त्यामुळे आपलं हाणणं होत नाही. आपण आता जो खालचा प्लॉट होता, तो आपण 4-5 दिवस अगोदर हाणला होता. त्यानंतर एवढा गॅप पडला की आपण आता डायरेक्ट आज झालो आहे हाणायला. काल अर्धं हाणलं होतं आणि आज अर्धं हाणायचं. म्हणजे आपण बाहेर जात राहतो कुठं-कुठं, त्यामुळे आपल्याला नाही का काही घरी काम करता येत नाही. तर मित्रांनो, आपण उद्या पण बाहेर जाणार आहे. तर कुठं जाणार ते जर बघायचं असेल तर उद्याचा ब्लॉग 100% बघा. आणि मित्रांनो, आपण आता कटरची दोरी बदलण्यासाठी थांबलो. त्याची दोरी कंटिन्यू तुटती. तर आपण आता ती दोरी बदलून घेऊ आणि लगेच आणायला लागणार आहे. आता आपलं त्या साईडला चालू आहे बघा आणायचं. त्या साईडला आणायचं चालू आहे आता आपलं. आणि खड्डं झालेलं आहे पूर्ण. हे बघा कसं प्लेन दिसतंय पूर्ण वावर. काहीच गवत नाही. आता या साईडला बघा, बघितलं कसं वाटतंय, गवत आहे पूर्ण. तर मित्रांनो, आपण आता लगेच आणायला लागूया दोरी बदलून. तर मित्रांनो, घेतो मी आता पूर्ण आणून. तर मित्रांनो, माझं आता कटर आणायचं झालेलं आहे. आता मी जातोय मित्रांनो डायरेक्ट घरी. तर आपण जेवढं गवत बाकी होतं आपलं कट करायचं, आपण ते पूर्ण केलं आहे. तर आपल्याला 4 दिवस लागले पूर्ण बगीचा कट करायला. असे दम्मा-दम्मान गॅप पडला आहे त्याच्यामध्ये काही. तर आता आपण पूर्ण साफ केलेलं आहे गवत. आणि मित्रांनो, मी आता घरी जातोय. तर मी सकाळपासून जेवण नव्हतं केलं. सगळ्यात पहिलं घरी जाऊन जेवण करूया, मग अंघोळ करून घेऊया. आपल्याला जमलं तर आपण शेतामध्ये परत रोटा आणायला येणार आहे. तर बघू आता याच्यात आपल्याला जे आडा रोटा आणायचा आता आपण जमलं तर येऊ वापस हाणायला. आणि पूर्ण बगीच्यामधलं जे गवत होतं आपण ते पूर्ण कट केला. जे साईडला राहिलेलं आहे आता ते रोट्याने निघून जाईल. तर बघू आपण येऊ मित्रांनो आता थोड्या वेळात. मी आता परत शेतामध्ये आलेलो आहे. तर आपण सकाळी घरी गेलतो आपलं गवत कट झाल्यानंतर. आणि मी आता जेवण घेऊन करून आणि आंघोळ करून आलेलो आहे परत शेतामध्ये. तर मित्रांनो, आपल्याला आता मक्का पेरायची आहे गायींसाठी. 2-4 आऱ्या पेरायच्या आहे. तर आपण आता ट्रॅक्टर घेऊन जातोय मित्रांनो शेतामध्ये. तर आपण आता तेवढे मक्का पेरूया. तर पप्पा पहिलं गेलेले तिथं. तर मी काही पेरणार नाही, पप्पाच पेरणार आहे मक्का. आता जाऊया मित्रांनो आपण शेतामध्ये. तरी तेवढी मक्का पेरून परत वापस घरी येऊया. आपल्याला रोटा आणायला जायचं होतं तिकडं आपल्या वावरामध्ये, घरच्या वावरामध्ये. पण आपल्याला आता रोटा आणायचा नाही. पप्पा नाही म्हणले तिथं हाणायला, म्हणून आपण हाणलेलं नाही रोटा. आता तो नंतर आणायचा समजा 10-15 दिवसानंतर जेव्हा पाऊस पडेल, थोडं गवत उगल्यानंतर मग नंतर रोटा आणायचा तिथं. तर मित्रांनो, आपण जाऊया आता मक्का पेरायला. तर मित्रांनो, आता पप्पा चालू आहे मक्का पेरायचं काम. आणि मित्रांनो, मी आलो आहे आता डाळिंबीच्या शेतामध्ये. तर आपण जिथं डाळिंबीत लागवड केली ती पाठीमागं 15 दिवस अगोदर. तर आता ते डाळिंब हे बघा एवढे झालेले आहेत पूर्ण. आता हे छोटे छोटे भरपूर टाईम लागतो त्याला वाढायला. आता त्याला पाणी चालू होतं आतापर्यंत, वरलं आहे पूर्ण वावर. तर मित्रांनो, हे पूर्ण डाळिंब आणि त्याच्या समोर दिसते ते पूर्ण सीताफळी आहे. तर आपल्याकडे डाळिंब, सीताफळी, मोसंबी सर्व पीक आहे. ऑलराऊंडर पीक राहतं आपल्याकडं. ते समोरचं दिसतं ते आंबा पण आहे, ते राहिल्या सायलेला सगळं आहे आपल्याकडे. तर मित्रांनो, आता मी जातोय घरी. तर मक्का पेरायची झालेली पूर्ण. आणि आता मी घरी जाणार आहे. तर आता आपला शेणपाणी टाईम झालेला आहे. तर आता घरी जाऊन आपण लगेच शेणपाणी करून घेऊ. आणि ती बघायची पाती माती वावरात मोटर चालू करायला सांग ना. काय जीव. हा. डोळ्यात पडत म्हणून पाहत नाही. आवाज दे मला.
भाजीच पुढे इकडे शेती बरं आंबा सुद्धा नाही हा चू मा